नमस्कार मंडळी. पालेभाज्या रोजच होत आहेत म्हटलं. जसं आता पावसाळ्यामुळे खूप साऱ्या पालेभाज्या आलेल्या आहेत. तांदूळ गुंजरा, माठ, चिवळची भाजी, अजून पालक आहे, मेथी आहे. सर्वच प्रकारच्या पालेभाज्या यायला लागल्यात. तर म्हणून म्हटलं आज थोडंसं कंटाळा आला होता पालेभाजीचा. आज म्हणजे हा व्हिडिओ आहे शनिवारचा. आजचा नाही आहे. आज तर आपली संकष्टी ना. तर आणि संकष्टी आमच्या दोघांनाही असते, साहेबांना असते आणि मलाही असते. आणि फराळ आम्ही दोघंही करत नाहीत. म्हणजे ते मोदकाचे असतात, मिठाचा मोदक खायचा, म्हणून आम्ही दोघंही फराळ करत नाहीत. तर मग हा व्हिडिओ शनिवारचा आहे. शनिवारी मुलांना हाफ डे असतो आणि साहेबांना सेकंड सॅटर्डे असतो. तर म्हणून म्हटलं आज थोडंसं वेगळं बनवावं. रोज तर पालेभाज्या वगैरे असतातच. तर आज मी इथे रात्री काय केलं होतं, पिवळे वटाणे, जनरली हिरवे असतात पण हे गावरानी होते पिवळे वटाणे भिजत घातले रात्री आणि सकाळी कुकरमध्ये 2 शिट्टी काढून घेतले. आता तुम्ही म्हणाल शनिवारचा व्हिडिओ आत्ता अपलोड केला आहे, पण ते झालंच नाही एडिटिंग. पोळ्या करून घ्यावं म्हटलं. मला फुलके आवडतात, फुलके फार आवडतात मला. पण हल्ली तो व्हिडिओ पाहिला तर मला ते कसं तरीच होतं आहे. ते म्हणजे गॅसवरती करू नका म्हणतायत, गॅसवरती कॅन्सर वगैरे व्हायला लागला आहे. म्हणून मी गॅसवर ते करणंच बंद केलं. म्हणजे डायरेक्ट तवा काढून आपण फुलका खाली भाजतो का नाही, तसा नाही भाजायचा म्हणे. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, ते कॅन्सलच. मग ते बंदच केलं ते फुलका बनवणं. तर इथे छान तेल घालून मस्त पोळ्या केल्या आणि टम्म पोळ्या, प्रत्येक पोळी फुगलेली. अशा प्रकारे जर केली ना, आपण आतमध्ये उंडा नाही घालायचा. थोडंसं पोळी इतका उंडा गोल करून घ्यायचा आणि थोडं तेल स्प्रेड करायचं आणि थोडेसे त्यावरती पीठ स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याला गोल गोल करून जसं उंडा भरून करतो का नाही आतमध्ये तेलाचा, त्या प्रकारेच करायचं. आणि छान काठोकाठ पोळी फुगते. असं कितीही पतली पोळी बनवली तरी फुगते. जाड पोळी तर कशीही केली तरी फुगतेच का नाही. मग आता ही पातळ जरी केली, कितीही पतली करा, पोळी फुगणारच. तर इथे पोळ्या झालेल्या आहेत आणि आपले वाटाणेही बऱ्यापैकी सॉफ्ट झाले. जास्त सॉफ्ट नाही करायचे, म्हणजे त्याची अशी खूपच ते दबल्या जातील एवढं नाही, उगं नॉर्मल सॉफ्ट करायचे. म्हणजे अजून आपण मसाले वगैरे घातल्यानंतर थोडं शिजवणार आहोत याला, कारण थोडंसं मसाले वगैरे यांनी पूर्ण शोषून घेतलं पाहिजे की नाही. तर इथे कढई घेतली आहे. मी ना संकर्षण दादाचं व्याख्यान ऐकत होते. संकर्षण कराडे, म्हणजे त्यांच्या कविताच वगैरे फार छान असतात. परभणीचे आहेत ते, आपल्या गावचे आहेत म्हणून जरा जास्त छान वाटतं. तर दादांच्या मस्त कविता आहेत. तर रोज ऐकत असते मी लावताना. अनंत राऊत सरांच्या कविता ऐकत असते. अजून आता एक अपूर्व राजपूत म्हणून आहे, त्यांच्याही कविता फार मस्त आहेत. त्यांची कविता मी याच्यात ठेवलं होतं थोडं, पण ते पूर्णच म्यूट झाला व्हिडिओ. नाहीतर यामध्ये थोडे थोडे प्रत्येकाचे ठेवले होते मी, म्हणजे तुम्हालाही ऐकायला मिळतील. खूप छान कविता आहेत. हल्ली अपूर्व दादांचीच कविता आहे वाटते ती, नाही, अविनाश कनवटे सरांची कविता आहे. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच वर्दळ नको वाटते, असं काहीतरी आहे. खूप सुंदर कविता आहे दादांची. आणि संकर्षण दादांच्या तर अप्रतिम कविता आहेतच, मला त्यांच्या फार आवडतात. अनंत राऊत सरांची कविता म्हणजे जगप्रसिद्ध कविता दादांची. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा वगैरे फार सुंदर कविता आहेत अनंत राऊत सरांच्या. तर अशा कविता ऐकत मी स्वयंपाक करत असते. सकाळी फार भारी वाटतं. आणि मध्येच कधीतरी कविता ऐकते. पण स्वामींचं गुरुवार वगैरे असेल तर स्वामींचं नामस्मरण सुरू असतं. एक तर स्वामींची गाणी असतात, नाही तर नामस्मरण लावून ठेवत असते. कारण सकाळी सर घरात नसतात, साहेब गच्चीवर बसलेले असतात. कारण त्यांना माझ्या गाण्याचा ह्याचा डिस्टर्ब होतं. ते वरती गच्चीवर बसतात. मुलं ट्युशनला, शाळेला सोडणं आणणं त्यांच्या मागे असतं. मग माझा स्वयंपाक वगैरे, देवाची पूजा हे माझं चालत राहतं. ते इथे कढईमध्ये तेल घातलं आहे. पण इतका व्हिडिओ, इथे कढईमध्ये आता तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि कांदा मस्त फ्राय करून घेऊया. कांदा लसूणशिवाय तर कुठलीच भाजी टेस्टिंग लागतच नाही. म्हणजे बरेच जण खात नाहीत कांदा लसूण, पण आता श्रावण महिन्याचंही बरेच जण खात नाहीत. आमच्या आईकडेही श्रावण महिनाभर खात नाहीत. पण मला कांदा लसूणशिवाय तर धकतच नाही बाबा कुठल्याच भाजीत. वरण फोडणी दिलं तर वरती असं लसूण दिसला पाहिजे त्याच्या. कांदा तर घालत नाही वरणामध्ये, पण लसूण लागतोच आहे. तर इथे छान कांदा फ्राय होत आहे. आणि यामध्ये की नाही थोडंसं वटाण्यामध्ये न फ्राय झाल्यानंतर यामध्ये थोडंसं काळा मसाला घालायचा आणि त्याला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा छान. तिथे कांदा फ्राय होते तोपर्यंत मी मसाला टाकून घेते त्यावरती. थोडासा कोथिंबीरही टाकली, थोडी भाजीमध्ये टाकून आणि थोडी अशी वटाण्यात टाकून छान दिसते. हिरवळ कोथिंबीर फार मस्त दिसते. पण स्टोअर केल्यानंतर थोडी पिवळी पडते. एक आठवडाभर स्टोअर करावंच लागते मला, कारण बाजाराशिवाय तर साहेब काय आणत नाहीत. मग आता व्हिडिओला लागते वगैरे. हल्ली काय होते,
मुलांचा टिफिन हे आवरला ना की मला इतका कंटाळा यायला लागला रेसिपी करण्याचा. सगळं घर आधी स्वच्छ करून घ्यायचं, सगळं आवरणं झाल्यानंतर परत रेसिपी करायचं म्हटलं की फार कंटाळा येतोय. एकदा स्वयंपाक किती पण करावं वाटतं, पण सकाळी सकाळी रेसिपीला तर गुंजाईशच नाही भेटत. पण आज असं झालेलं की सॅटर्डे असल्यामुळे लेकरांना सकाळी पोहेच दिले आणि साहेबांचा नाश्ता पोह्यावर झाला. मग दुपारच्या जेवणाची तयारी होती म्हणून हा व्हिडिओ व्यवस्थित झाला. नाहीतर सकाळी सकाळी इतक्या घाईमध्ये कुठलं व्हायला आलं, होतच नाही रेसिपी. आणि परत सगळे कामं, धुणं भांडी स्वयंपाक फरशा झाल्यानंतर इतका कंटाळा येतो रेसिपीचा मला. पण तरी पण मी काढतच असते. पण म्हणून रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहे. नाहीतर रेग्युलर व्हिडिओ काहीतरी अपलोड करावासा वाटतो, छोटीशी रेसिपी करावं. पण छोटीशी म्हणता म्हणता 1 ते 2 तास त्या रेसिपी करण्यात जातात, एडिटिंगमध्ये 2 तास जातात आणि परत तो गर्दा आवरा बापरे, आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक रेडी असं झालेलं. म्हणून व्हिडिओ अपलोड होत नाही आहे रोज. तर यामध्ये टाकणार आहे मी लाल तिखट. तुम्हाला हवं तसं, म्हणजे तुम्हाला जास्त तेज भाजी आवडत असेल तर टाकायचं जास्त. पण वाटाण्याची, चण्याची जर आपण जे छोले वगैरे बनवले ना, तर त्याला तिखट जास्तच लागतं, कारण तिखटमुळे ते जास्त असतं ना, म्हणून थोडंसं तिखट जास्त लागतं. तर यामध्ये मी थोडंसं ना रेड चिली सॉस घातलेला आहे, त्यांनी छान मस्त टेस्ट खूप छान येतं. तर हळद घातली, थोडासा काळा मसाला घातला, हळद घालून मीठ घातलं आणि परतून घेतलं. मस्त असं परतून घेतलं आणि जे याचं पाणी निथळून काढलं होतं ना उकडल्यानंतरचं, तर तेच पाणी मी ठेवलं आहे यामध्ये घालायला. लसूण मी तेलात फ्राय केला नाही, लसूण मी वरतून टाकला आहे नंतर, कारण ती टेस्ट तशीच राहते जर तेलात घातल्यानंतर थोडासा फ्राय होतो की नाही. बघा आता मस्त घट्टसर भाजी झाली आहे. आता जरी जास्त पाणी दिसत असेल ना, एक थोड्या वेळात मस्त घट्टसर होते. बघू शकता. आणि टेस्टला पण एकदम जबरदस्त झाली होती. जिरा वगैरे कुटून घातला ना, धनेपूड, तर अजून छान लागते. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.